करू इच्छित होते, परंतु वेळेअभावी भाऊ सत्कार स्वीकारत नाही। त्यामुळे भाऊंचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि भाऊंना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचंय। भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवराय, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, वीरांगना अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो। खरं तर मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात, तुमचं खास करून आभार मानतो। मंचकावरचे आमचे सगळ्या पक्षाचे लोक असेल, सर्व संघटनेचे लोक असेल, राजाभाऊ असेल, बरं वाटलं मी हे सगळे लोक एवढे सगळ्या पक्षातले लोक थोडी पार्टी बाजूला ठेवून मी शेतकऱ्यासाठी लढायला आलो, एवढा आधार या शेतकऱ्याला भरपूर होऊ शकतं। सरकार काय मदत देऊ देतं ते अंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही एकत्र जरी झाले तर 2-3 आत्महत्या थांबल माझ्या शेतकऱ्याचा, एवढा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे। सध्या तर मुख्यमंत्री सगळं बनवाबनवी करत आहे। काल परवा एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता, ते काहीतरी पंढरपूरच्या त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, कशी बगल द्यावी, कशा प्रकारचं बनवाबनवी करायचं, मुख्यमंत्री कशात हुशार आहे तेव्हा मला जास्त समजलं। पत्रकारानं प्रश्न विचारला का पंजाबच्या सरकारनं 50,000 रुपये दिले, आपलं सरकार किती पैसे देणार? अतिशय साधा प्रश्न होता आणि थेट प्रश्न होता पत्रकाराचा। मी त्या पत्रकाराचा चेहरा पाहत होते, तो दिसत नव्हता पण तो बोलत होता मागून का पंजाबच्या शेतकऱ्यांना जर 50,000 दिले असेल तर तुमचं सरकार किती देणार? आमच्या मुख्यमंत्र्यांना काय उत्तर दिलं माहित आहे? नाही, आताच मी त्या 8 कलेक्टरची बैठक घेतली। नाही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे एखादा चौथ्या वर्गातलं पोट्ट तरी उत्तर बरोबर देते, आणि हे आमचे LLB झालेला माणूस प्रश्न विचारला, पंजाब एवढी मदत देणार काय? हे म्हणतं 8 कलेक्टरची बैठक घेतली। म्हटलं एखादा पत्रकार दुसरा अधिक बोलणार, अहो आम्ही प्रश्न काय विचारतोय तुम्ही सांगता काय? किती चतुराई आहे लक्षात घ्या। ही चतुराई राजकारणासाठी वापरली असती तर कदाचित आम्हाला बरं वाटलं असतं देवेंद्रजी, पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना, तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही सांगतो। अरे कोणासोबत जो पाण्यात बुडताय त्याच्यासोबत चतुराई करताय? अशा प्रकारचं वागत असणार? अरे आम्ही पाहतोय इथे पाऊस, त्या शेतामध्ये फक्त पाणी दिसतं रे, पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही। संभाजीनगरचा एक शेतकरी तिथे पाहायला गेला, पाण्याच्या शेतात पाहायला गेला, आणि पाहता पाहता इतका तो पाण्यामुळे एवढं ते बेहोश झालंय, सरळ दुकानावर गेलं, पॉइझन घेऊन मेलं, दुसऱ्या दिवशी बाप अटॅकने येऊन मेलाय। तो धीर का सोडताय याचं लक्षात घाला। आमच्या अजित दादा म्हणते पैशाचं सोंग येत नाही। टीव्हीवरच्या बातम्या, सत्ताधाऱ्याचा एक शब्द सांगा मला का तो धीर देणारा राहिला काय? तर पैशाचं सोंग येत नाही दादा। अजितदादा सारखा माणूस पैशाचं सोंग येत नाही, आणि तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात? अरे सूर्योदय व्हायच्या अगोदर तुम्ही शपथविधीला तयार होते, कोणतं सोंग घेऊन होते? आणि आता सोंग जमत नाही तर मग राहता का पदावर? आम्ही सांगतोय एका 15 दिवसात सत्ता सोडा, कर्जमाफी देऊ आणि 50,000 एकरी मदतही देऊ, एवढी ताकद आहे। एवढं बजेट मोठं आहे आमच्या सरकारचं। 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही आम्हाला दिले किती? 9,000 कोटी रुपये। तेलंगणाचे आम्ही पाहतोय 3,500 कोटीचं बजेट आहे, तिथं 3.5 लाख कोटीचं बजेट आहे, त्यांनी 45,000 कोटी रुपये दिले। केरळवाल्यांना 3.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये, 2.5 कोटीच्या बजेटमध्ये तिथं 55,000 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी ठेवले, आणि आमच्या सरकारनं फक्त 9,000 कोटी रुपये ठेवले। एवढं कमी? इकडे बजेट आमचं जास्त आणि तरतूद मात्र कमी। त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सरकारचं बजेट 2.5 लाख कोटीचं आहे, आणि त्यांनी 50,000 रुपये दिले। NDRF शिवाय दुसरी कुठलीही मदत राज्य सरकार देणार नाही। 2019 मध्ये 6,500 रुपये दिले होते कोरडवाहू शेतकऱ्याला, 6,800 रुपये। आता तेवढीच देताय तुम्ही।
काय लॉजिक काय ते सांगा ना तुम्ही. काय तर्क आहे तुम्ही एवढे कमी पैसे देताय? मग सांगितलं पाहिजे समजून का 2019 ची महागाई आताची महागाई सारखी आहे. तेव्हा बियाणं सारखं होतं, खत सारखं होतं, म्हणून आम्ही पैसे तेवढेच देतोय. अरे 2019 मध्ये जर तेवढेच पैसे देत असाल आणि आताही पूरग्रस्ताला तेवढेच पैसे देत असाल तर मग त्याच्यातून अर्थ काय समजायचा? आम्ही किती लबाड बोलायचे. उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं आणि आता म्हणते कायद्यात ओला दुष्काळाचा शब्द नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 असा म्हणतं. 48 केंद्रासाठी वापरतो आपण कलम आणि 46 कलम आम्ही राज्यासाठी वापरतोय. आणि राज्याला असं म्हटलं आहे का कुठलाही दुष्काळ पडत असन तर त्याचं स्वातंत्र्य त्या राज्याला कलम 46 नुसार दिलेलं आहे. मग ते आपत्तीग्रस्त म्हणा किंवा ओला दुष्काळ म्हणा, म्हणजे तुम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा ओला दुष्काळाची मागणी केली आणि आता तुम्ही सांगता ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दातच येत नाही कुठं, असं कधी जाहीरच झालं नाही. मग तेव्हा तुम्ही जे मागणी केली ते देवाभाऊ आणि आता मुख्यमंत्री आहे ते देवाभाऊ. कोणते देवाभाऊ खरे समजा? हे त्याचे भूत होय का पहिले त्याचे हे याचे त्याचे ते भूत होते? समजतच नाही यार. हा मुख्यमंत्री एवढं लबाड कसं काय बोलतो समजत नाही. किती लबाड बोलाव. 7-12 कोरा कोरा म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर दिवस म्हणतोय. आणि आम्ही इतके बेनशीब लोक आहे. मला वाटलं हे जेव्हा बोलत होते म्हणजे उमेश राव, मी त्याचं भाषण ऐकत होतोय का दुष्काळ पडल्यावर आम्ही उद्या जर दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी आताही द्यायची नंतरही द्यायची. म्हटलं याचा शब्द खरा नाही झाला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातला मुख्यमंत्री दुष्काळ पडायची वाट पाहतं कर्जमाफीसाठी, योगायोगानं दुष्काळ पडतंय. केवढा करंटेपणा आहे रे. म्हणजे आम्ही दुष्काळ पडू नये याची प्रार्थना करतोय आणि आमचं मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. म्हणजे माणूस मेल्यावर त्याला कर्ज माफ होईल. एवढे लोक कसे काय येतात? हे कुठली प्रभू रामचंद्राचे भक्त आहे? ते म्हणतात ना मुंह में राम और बगल में सुरी. ही त्याच्यातली लोक आहे हो. कुठं शेतकऱ्याचं भलं झालं? कुठल्याही पक्षाचं असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू दे, कोणी असू दे, माझं एक म्हणणं आहे ज्या पद्धतीनं आता उभे राहिले तेव्हा शेतकऱ्यासाठी सत्ता कोणाची असू दे, पक्ष बाजूला, शेतकरी आमच्या होटातही असला पाहिजे आणि हृदयात सुद्धा असला पाहिजे, तर आणि तरच भलं होऊ शकतं. आज आम्हाला पाहतोय चौफेर घेरल्या जातंय. पैसे नाही असं म्हणताय तर मग शक्तीपीठ आलं कुठून? गृहनिर्माण खात्याला, गृहनिर्माणच्या मुंबईच्या निवड योजनेला महानगरपालिकेची निवडणूक आहे, उद्धव साहेबाला तिथं हरवायचं आहे म्हणून 75,000 कोटीची तरतूद केली. कांदा बिहारमध्ये स्वस्त गेला पाहिजे म्हणून इथं ट्रेनची व्यवस्था. महाराष्ट्रातून ट्रेन, गणेश निंबाळकरला माहित, त्यानं सांगितलंय का इथून ट्रेननं म्हणजे ट्रकनं नेला तर महागात भेटन बिहारमध्ये. तिथं कांद्यासाठी बोंबा होऊ नये म्हणून इथून ट्रेननं कांदा चाललाय. किती चालाकी आहे ही. इथं कांद्याला भाव नाही पण बिहारला कांदा स्वस्त भेटला पाहिजे. मत व्यवस्थित आमच्या पार्ट्यात पडले पाहिजे. फक्त मतासाठीच करता का रे तुम्ही सगळे? हे कसे नालायक आहे. म्हणजे लग्न करायचं पण फक्त हुंड्यासाठी, बाकी बायको कामाची नाही. अशी हे भाजपची औलाद आहे साली. म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार तुम्ही. जे मोदीजी त्या यवतमाळच्या पहिल्या सभेमध्ये चहा पे चर्चावर मोदीजी जे बोलत होते ते काय बोलत होते माहित आहे का? जेव्हा पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला कापूस उत्पादक शेतकऱ्याला शपथ दिली होती, तिथल्या एका सरपंचानं प्रश्न विचारला होता का आमच्या कापसाला भाव भेटत नाही मोदीजी. यवतमाळ सगळ्यात जास्त कापूस आणि सगळ्यात क्वालिटीचा कापूस यवतमाळचा शेतकरी पिकवतो. काय म्हटलं होतं मोदीनं? मोदीजीनं असं म्हटलं होतं का कापसाचा धागा, धाग्याचा कापड आणि कापडाचं गारमेंट आम्ही विदेशात पाठवू आणि माझ्या शेतकऱ्याला जहां कपास पैदा होता है वही हम कारखाना खड़े कर देंगे. काय झालं हो?
करताय, तुम्ही कापूस आयात करताय आणि विदेशीचा स्वदेशीचा नारा करताय. मग किती भुरळ पाडतोय लक्षात घ्या. एका हातानं स्वदेशीचा नारा आवाज द्यायचा आणि दुसऱ्या हातानं आम्ही पाहतो विदेशातल्या सगळ्या वस्तू आमच्या छातड्यावर येऊन मारायच्या. एका ते म्हणतो ना कलम कसाई 11% जर आयात कर कमी झाला नसता तर कापसाचा येणं आमच्याकडे कमी झालं असतं. आमचा जर कापूस कमी आला असता तर आम्ही सांगतोय कापसाचा भाव बाजारात मध्ये किमान 7,500 ते 7,000 राहिला असता. आज काय भाव आहे का कापसाचे? 5 ते 6 हजाराच्या मधात खेळताय. आता 3,000 आहे, पुढे 4,000 आहे. एका क्विंटल माग या कापसाच्या भावाची शिफारस झाली 11,000 रुपये पर क्विंटलची 15% नफ्यानं. हे आम्ही शिफारस केली नाही, राज्य सरकारनं केली. राज्याचा कृषी मूल्य आयोग आहे, जे पटेल आहे ते सगळे भाडेतट्टूच आहे. तो बीजेपीचा पाशा पटेल, तो त्यानं शिफारस केली का 15% जर नफा घ्यायचा असेल तर किमान कापसाले 11,000 रुपये भाव भेटला पाहिजे. आणि केंद्र सरकारनं या 11,000च्या शिफारसीनंतर केंद्रानं जे भाव जाहीर केले ते 8,110 रुपये आहे. 3,000चा फरक आहे. म्हणजे 15% नफा जर तुम्हाला लागत असेल तर 11,000 रुपये कापसाले भाव भेटल्याशिवाय 15% नफा भेटत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता तू कापूस जर केंद्रानं 8,000 रुपये 8,110 रुपयानं जर जाहीर केला असेल तर 20% घाट्यानं विकावं लागतं का नाही विकावं लागत? हा घाट्याचा सौदा हमी भावामध्ये आहे, लक्षात घ्या. सरकार घाट्याचा भाव जाहीर करतंय. एका क्विंटल मागे 3,000 गेले. मी मोदीजीला पत्र लिहिलं का मोदीजी तुम्ही चहा विकत होते ना, मग तो चहा विकत होते तर त्या चार्ट मध्ये किती टक्के नफा घ्यायचे मोदीजी तुम्ही सांगा एकदा लोकांना कि मैं जहां चहा बेचता था वो इतना मुनाफा लेता था. अरे एक इतकुशा कपामध्ये तुम्ही अर्ध पाणी टाकत होते मोदीजी, त्याच्यात अर्ध दूध टाकत होते, मग थोडीशी चहा पत्ती टाकत होते, थोडी साखर टाकत होते आणि खालून त्याला स्टोव लावत होते. झालं, संपलं ना तुमचा सगळा धंदा. 100% नफ्यानं चहा विकला मोदीजी आणि आम्हाला 15% नफ्यानं भाव भेटत नाही. भाई और बहिणो, आवाज तर असा राहायचा त्या निवडणुकीच्या काळात असं वाटतं मोदीजीले आलिंगन घेऊन 2-3 मुके घ्या. भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. दोनों भाई गायब आहे. बहीण कुठं लपली पताच नाही. त्या लाडक्या बहिणीला दिले 1,500 आणि एका क्विंटल कापसामध्ये लुटलं 3,000नं. 7,000 आणि 5,000 पकडलं तर 5,000ची लूट आहे. लाडक्या बहिणीला 1,500 दिले आणि इकडे क्विंटला माग 5,000नं लुटलं. एका क्विंटल मध्ये 3 लाडक्या बहिणी होते. भावाले लुटायचं आणि बहिणीला द्यायचं. बरं, एवढे बहादर झाले, हे एवढे बदमाश आहे. चंगू मेंगूची गँग बरी होती, त्याच्यापेक्षा डेंजर आहे. यांनी त्या निवडणुकीच्या काळात 3 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकले. 3 महिन्याचे पैसा नव्हता तेव्हा, पण कर्ज काढून टाकले. मग आता तेव्हा पैसा आम्ही पाहतो त्या लाडक्या बहिणीला जे पैसे दिले ते तिची परिस्थिती पाहून दिले नाही. तुम्हाला मत पाहिजे होतं. आज आम्ही फसलो आहे तर पैशाचं सोंग कसं करावं? मग लाडक्या बहिणीच्यावर जे सोंग केलं दादा ते आता कर. नाही जमत असेल तर आठवण करून येतो. या जिल्ह्यातले 3 आमदार आहे, 3 मंत्री आहे आणि केडी काय भावानं विकावं लागते आम्हाला? आणि बोर्डाचे भाव काय आहे? ते गुलाबराव म्हणतंय गावात येऊन दाखवा. मी गावात गेलतोय ते म्हणते आता वेशेवरून परत गेले. मी पाहुणचार करून ठेवला होता म्हणे काय भाकर गिकर खानदेशी. मी त्यांना सांगितलं कर्जमाफी झाली का विदर्भाचा ठेचा घेऊन येतो आणि भाकर घेऊन येतो, एकत्र खाऊ आले आपण. म्हणजे हे गुलाबराव पक्षप्रेमापोटी आणि त्या पदाच्या पोटी उद्या असे नाही म्हणावते ना का आता कापसाले भाव नाही, तुमच्या केळीले भाव नाही, गुलाब लावत जा. एवढंच सांगायचं राहिलंय. हे कमळवाल्याच्या ह्याच्यात हा गुलाब बरा दिसन ना. संकट मोचन
पुऱ्या महाराष्ट्राच्या इथंच, आणि केळीसाठी यायचं कुठंच दिसत नाही. अरे एखादी बयाबायाचा तर हनुमानजी होणार राजा. मागून ढुंगणा मागून एक शेपटी लावून टाक, उडून फिर तरी ते भाव तरी वाढन. हे सगळे आम्ही पाहतो, हे सगळे पक्षाचे पिलांटू आहे. पद भेटलं म्हणजे संपला विषय. हा जो विषय आहे हा आरोपाचा विषय नाही आहे. पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला का आज केळी उत्पादक शेतकरी मरत असताना कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच लाईनीवर उभा आहे. मक्याचं तेच आहे. 3000 रुपये भावाची शिफारस केली, 2400 रुपये भावाचा तुम्ही जाहीर करताय. शिफारस होतं 3000चे, सरकार जाहीर करतं 2400 रुपये. सगळ्या ऐकून आम्हाला मारल्या जातं. पैसे नाही असं म्हणत असाल तर ते कुठं पूर्ण खरं नाही. पण याला दोषी सुद्धा आम्हीच आहोत. मी सरकारले दोषी नाही मानत. किती कामाला लुटलं पाहिजे हो, त्याची काही हद पाहिजे. हद आहे का नाही आहे. रोज 15 ते 20 आत्महत्या होतं भाऊ. तुमच्या जळगाव जिल्ह्यातही 200-250. आता मी दादाला विचारलं तर 200-250 आत्महत्या जळगाव जिल्ह्याच्या आहे. 200 लोक दंगलीत कधी मेले असन का हो. स्वातंत्र्याच्या लढ्यात एवढे गेले नसन तेवढे या व्यवस्थेनं मारलं आम्हाला. पण मला तुम्हाला प्रश्न करायचे आहे, तुम्हाला चीड काऊन येत. काय चीड येत नाही तुम्हाला. राग नावाची गोष्ट विसरले का तुम्ही. संताप नाही, राग नाही, चीड नाही, कुठल्या प्रकारचा निषेध नाही. पक्षाच्या झेंड्याखाली सगळं पचून घ्यायचं, पक्षाची गुलामी स्वीकारायची. आम्ही सगळेजण इथंच अटकलो आहे. काही लोक जातीत अटकले, काही लोक धर्मात अटकले, काही पक्षात अटकले. एका जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी हे जर लोक आम्हाला गुलाम करत असत तर लात मारा त्या कार्यकर्त्याला. शेतकरी म्हणून जगा हे सांगायला आलो मी तुम्हाला. आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे. ऑफर तर आम्हाला आहे, आम्हाला जाता नाही येत. पण टीव्हीवरचा धिंगाणा जर पाहिला तर जाती धर्माशिवाय दिसते कुठं. काल रामदास कदमन परब भांडले. काय फायदा होऊन महाराष्ट्राला मला माहित नाही. आणि त्याच्या अगोदर पळळकरण जयंत दाखवले. सकाळी ओबीसी, दुपारी मराठा, नंतर दलित, नंतर मुस्लिम. आय लव्ह मोहम्मद, संपला विषय. मीडिया सुद्धा तुमच्या बाजूने आहे का पहा. तुम्ही सकाळचे पेपर वाचा, तुम्ही आम्ही पाहतो त्या मीडियातल्या बातम्या पहा, किती टक्के आमच्या बाजूने छापल्या जातोय. एकूण सर्वेक्षण जर केलं तर 10% सुद्धा शेतकऱ्याच्या व्यथा मीडियामध्ये येत नाही. मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही सामान्य पत्रकार हे आमच्या शेतकऱ्याचेच मुलं आहे. पण मीडिया अर्ध्या अधिक अदानी अंबानीच्या हातात गेला का नाही गेला सांगा बरं. सगळ्या व्यवस्था तुमच्या तोडून टाकल्या आहे भाऊ. मी त्या परब मध्ये आम्ही परभणीला गेलो. सचिन जाधव नावाचा एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मी मुद्दामून सांगतोय, नेहमी सांगतोय. मला त्यावरून लक्षात येते का आम्ही किती आम्ही पाहतोय, किती थंडे झालो आहे, किती सहनशीलता आमच्यामध्ये आलेली आहे. अहो तो बैल तरी लात मारते हो आमचा. मागून गेला तर कमसे कम एक लात मारतो, समोर आलं तर शिंगावर घेतं. पण तुम्ही लातही मारायला तयार नाही, साधं बोलायला तयार नाही आहे तुम्ही. मग ही अवस्था आम्हाला चांगलं करू शकतं का. कोणी लढते तर त्याच्या बाजूने उभे राहायला तयार नाही. बरं झालं उमेश पाटील सारखा माणूस आणि सगळे पक्षातले लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी, सगळे कोणी जे काही असन, आज तर आले ना तुम्ही व्यासपीठावर. हे चित्र पाहते आमच्या शेतकरी, वाट पाहत आहे कुठल्याही पक्षाचा असू दे. अरे मला बाप शेतकरी आहे रे. ज्या मायेनं आम्हाला 9 महिने पोटात ठेवलं त्या मायेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी थोडेसे लढा रे. काय वाईट करतो रे आम्ही. कुठल्या वाईट गोष्टीनं आम्ही पैसे कमावतोय. प्रचंड मेहनत करतो का नाही आम्ही. रात्रीचा दिवसा लाईट मिळत नाही तर रात्री जातो आम्ही. 40,000 कोटीचा नुकसान आहे फक्त. मी सर्वेनी केलेला आहे, या वन विभागाचा सर्वे आहे. 40,000 कोटीचं नुकसान आहे शेतकऱ्याचं वन्य प्राण्यामुळं. औषधीनं मेले वेगळे, खताच्या भेसळमुळे मेले वेगळे, उद्या निसर्ग मारतं वेगळा, आणि निघालेलं पीक रानडुक्कर खातं वेगळं. जगतंय कसं आम्ही. मग असं जगण्यापेक्षा लढणं परवडतं ना आम्हाला. इकडे असं पाय घासून मेल्यापेक्षा जो आम्हाला पाय घासायला लावतो ना त्याला पाय घासायला लावा साल्याला. त्यांना तुळवा.
आणि आम्ही तुडवणारच आहे, मी फक्त सांगत नाही. त्या दिवशी तो कलेक्टर वाचला, नाही तर थोबाडीत मारलं असतं साल्याच्या. आणि कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जाणं, कसं जावं, काय जावं, किती लोकांना जावं, काय घोषणा करावं, हे कुठले नियम आहे तुमचे? म्हणजे आम्ही काय म्हटलं होतं, कलेक्टरनं रस्त्यावर यावं, निवेदन घ्यावं, एवढीच साधी मागणी ना. आणि आम्ही घुसलं तर गुन्हे दाखल. त्या गुन्ह्या घेण्याला कोण घबरावतं रे? 350 गुन्हे दाखल आहे, ये तो हमारे लिए बोनस है. आम्ही याला घाबरत नाही. जेवढा डाव आम्ही तारखेवर येतो ना, तेवढे वेळा हंगामा करत जाऊ. थांबणारा बच्चू कडू नाही आहे, माझ्या आडनावातच कडू आहे. तो शेतकऱ्यासाठी गोड राहील आणि सरकारसाठी कडू राहणार आहे कायमचं. मी ज्या सचिन जाधवाची गोष्ट सांगत होतोय, त्याची हकीकत सांगत होतोय. मी परभणीच्या एका जिल्ह्यात गेलोय आणि मला समजलं सचिन जाधवाच्या एका तरुण पोरानं आत्महत्या केली. 3400 रुपयात सोयाबीन विकला भाऊ, 3400 रुपयात. ज्या व्यापाऱ्याकडे विकला त्या व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही. तो ठाणेदाराकडे गेला. ठाणेदारानं सांगितलं, जो व्यापारी आहे तो मोठा आहे, चांगला आहे, तो विनाकारण खोटी तक्रार देऊ नको. शेतकऱ्याला खोटं पाडलं, तक्रार घेतली नाही. आमदाराकडे गेलं तर आमदार म्हणे व्यक्तिगत तक्रार आहे, मी त्याच्यात पडत नाही. काय करणार आहे? म्हणजे पहिलेच भाव कमी, त्याच्यातही अर्धे नाही भेटले. काय मानसिकता राहील हो शेतकऱ्यांची? तो मरण पत्कारतं, हा त्याचा गुन्हा आहे. कधी आत्महत्या करू नये. आला टाइम तर झोडून टाका साल्याले, पण आत्महत्याचा विचार नका आणू. त्या सचिन जाधवानं कोणीच काय करत नाही म्हणून खिशात बॉटल घेतली आणि एसटी मध्ये आत्महत्या केली. बायकोले माहीत झालं आणि बायकोनं आत्महत्या केली. PM जेव्हा झालं तेव्हा बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. एवढी वाईट व्यवस्था उघड्या डोळ्यानं हा महाराष्ट्र पाहतोय. मोगलांच्या काळात जसे घोडे याचे ना टप टप करत, ते आमच्या बाय बाबळ्यांना जसं चिरफाड करून जायचं ना भाऊ. फक्त आता दिसाले घोडे नाही, त्या गाड्यावर आलेले लोक आहे. हे सगळे वाईट वाटत होते. म्हणतं करे तेव्हाच हातात बंदूक घ्याव आणि सरळ निघाव साल्याला. इतकी वाईट अवस्था आहे. त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आहे भाऊ, का मी ज्या गावात गेलो ना, तर एकाही माणसाच्या चेहऱ्यावर निषेधाचे भाव नव्हते. कोणाला राग नव्हता, संताप नव्हता, साधं बॅनर लागलं नव्हतं. कुत्र्याची मौत आहे असं संताप याचा ह्या लोकांचे थोबाड पाहून. का तुम्ही एवढे निर्लज्ज कसे झाले रे? का राग नाही आला तुम्हाला? 2 प्रेत, त्याच्यातलं 7 महिन्याचं बाळ मेलं. 1 दिवस तर गाव बंद करायला पाहिजे होतं रे तुम्ही. तो जाधव जर जाती धर्माच्या लढाईत मेला असताना दंगलीत, गावच्या गाव पेटवले असते तुम्ही. वेळ लागला नसता, आम्ही थांबा म्हटलं असतं तरी तुम्ही टेमे हातात घेतले असते. हेच राज्यकर्त्यानं शिकवलं तुमच्या डोक्यात. हा भूत घातलेला आहे. जातीसाठी मरा, मातीसाठी नाही. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, नाही तर फतवा. मरतोय कोण? आम्ही मरतो रे. त्या सचिन जाधवाची चूक तरी काय? हे अतिशय वाईट व्हायला चाललेलं आहे. सहन शक्तीच्या बाहेर आहे भाऊ, बाहेर आहे सगळे. हा मोर्चा आमचा 28 तारखेचं आंदोलन हे फक्त भामी भावाचं नाही आहे भाऊ. हे फक्त कर्जमुक्तीचं नाही आहे. मी शेतकरी अजून जिवंत आहे हे दाखवासाठी आंदोलन करायचं आहे मित्र. हे दाखवासाठी करायचं. कोण मी माझं नेतृत्वात आहे तुम्ही यावं मी मोठं व्हावं, बिलकुल नाही. बच्चू कडू मतासाठी हे गणित कधीच मांडणार नाही. हे बेमाने आम्ही कधीच करणार नाही. 350 गुन्हे दाखल केले. विचारा त्या दिव्यांगाला कशा पद्धतीनं लढलो आम्ही. ज्या सभागृहामध्ये 1 लक्षवेधी दिव्यांगाची नव्हती, त्या सभागृहामध्ये बच्चू कडून 8 लक्षवेध्या मांडल्या. प्रत्येक भाषणात बच्चू कडू दिव्यांग आणत होता, शेतकरी आणत होता. त्या मंत्र्याचं घर घेरलं आम्ही. राम मोघे नावाचा मंत्री होता, त्याच्या घरात आम्ही 2 दिवस थांबलो भाऊ. आम्ही घरात घुसलो, मंत्री गायब. मला पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला, म्हणे मी मीटिंग करतोय. म्हटलं ते मीटिंग मला सांगू नका. बाजूनच तुमचं घर आहे, तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानाला ऐकायला येत नाही,
तो दीपस्तंभामध्ये तो महाजन किती मेहनत करतोय, मी त्याचं पाहून आलोय. अरे पोटातल्या बाळाला जशी निसर्ग आणि ती माय जपतं ना, तसं ते दिव्यांगांना जपतंय. आणि आमचं सरकार पाय नसणाऱ्यांसाठी आंदोलन करावं लागतं या देशामध्ये. एवढी वाईट अवस्था हो. कुठल्या कातडीची आहे तुम्ही? काही तर गोष्टी बगैर आंदोलनाच्या झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे? ही मानसिकता संपली आहे. एक आमदार मला म्हणातो, काय याच्या मागे लागलाय, किती मतं यांचे? मी त्याला सांगितलंय, बच्चू कडू मतासाठी करत नाही, या दिव्यांगाचे आशीर्वाद मला बालाजीपेक्षा अधिक जास्त महत्वाचे वाटतं, पंढरपूरपेक्षा जास्त महत्वाचे वाटतंय, म्हणून करतोय आम्ही ही लढाई. आम्ही पाहतोय पैशाची लढाई आहे. हे जातीभेद धर्मभेदाची लढाई नाही आहे, अर्थभेद की लढाई आहे. या अर्थाच्या लढाईसाठी आम्हाला लढावं लागेल. आणि अर्थ नाही तर अर्थ नाही, जीवनात काही महत्वाचं नाही. येणाऱ्या काळात पोरं लग्न होईल का नाही होईल अशी अवस्था आहे. मला 42 तरुणांचे फोन आले, पत्र आलं का 45 वर्षाचं झालोय, लग्न होत नाही, बच्चे भाऊ काय करावं? पोरी द्यायला तयार नाही तुम्हाला. चपराशी असन, कुठं असन, झोपडीत राहत असन तरी त्याच्यासोबत लग्न होऊ शकतं. पिढ्याना पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आमच्या, आणि आता एकत्र होण्याचं काम आम्हाला पाहतोय खऱ्या अर्थानं निर्माण झालं पाहिजे. 1200 रुपयाची केळी 500 रुपयाला विका लागत असन तर एका इकडे आमचे मोदीजी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया म्हणायचे, तर मग मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये केळी बसत नाही का मोदीजी? का बरं निर्यातीला सबसिडी देत नाही केळीच्या? जगाच्या पाठीवर केळीचे भाव अतिशय चांगले आहे. मग आमची केळी तिकडे पाठवायची तुमचं धाडच का नाही होत? का केळी खाल्ल्यानं मरतंय का कोणी नाही खाल्लं तर? कांदा तुम्ही म्हणताय का कांद्याचं आंदोलन झालं म्हणून तुम्ही कांदा वाढवत नाही किंवा निर्यात करत नाही, मग केळीला निर्यात करायला काय जातो हो? साध्या गोष्टी आहे. सरकारला निर्यात शुल्क भेटू शकतं, पैसे भेटू शकतं. 2022-23 मध्ये कांद्या निर्यातीमध्ये 42,000 कोटी भेटले सरकारला, त्याच्यातले 28,000 कोटी व्यापाऱ्याला भेटले. 2,000 कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले. म्हणजे तुमच्या खिशाला एक खडकूचा खर्च न लागता फक्त धोरणं आखा लागते, तरी सरकार ते करत नाही. आमचे खासदार बोलत नाही, आमचे आमदार बोलत नाही. मंत्रीपद म्हणजे झालं, सगळं संपलं तुमचं, आणि तुम्ही त्याला बोलत नाही. एक तरी शेतकरी सांगा बरं, कुठलाही राजकारणी जेव्हा मत मागायला आला तेव्हा कोण म्हटलं का कापसाले भाव देतो द्या मग मत मारतो म्हणून? एवढं तरी तोंड उघडलं का आमचं कधी? आम्ही बोलतच नाही. निवडणुकीतला हा मुद्दा झाला पाहिजे. निवडणूक या मुद्द्यावर लढल्या गेली पाहिजे. या मुद्द्यावर आम्ही मतदान मारलं पाहिजे, कोणत्याही पार्टीचा राय. पण मुद्दे सोडून बोलत असाल तर हक्काची लढाई संपलेली असेल तुमची. आम्ही बोलून काही होणार नाही. लढून लढून लढणारा थकन, जसे शरद जोशीच्या घर संसार उद्ध्वस्त होऊन हाती काहीच आलं नाही. किती लढले शरद जोशी, विदेशातून आले, तिथल्या 2.5-3 लाखाची नोकरी सोडली, घर संसारावर सगळं आम्ही पाहतोय उघड्यावर टाकला, रक्त बांबळ झाले आयुष्यामध्ये, आणि पत्नीनं आत्महत्या केली. आणि त्या शरद जोशीले आम्ही लोकांना विधानसभेत पाडलं का नाही पाडलं हो? फक्त जोशी होते म्हणूनच पाडलं ना तुम्ही? तुमच्या जातीचा नव्हता ना तो. आम्हाला जात प्रिय झाले भाऊ, धर्म प्रिय झाला, असू दे ते पार्टी प्रिय असू दे, पण ह्या पार्टीतले झेंडे आणि धर्माच्या रंगाचे झेंडे, निळा असू दे, भगवा असू दे, का हिरवा असू दे, का पिवळा असू दे, का अधिक कुठला असू दे, कुठल्याही निशाणीचे झेंडे असू दे, तो झेंडा जो निघतो ना भाऊ, त्या झेंड्याचा जो कापड बनतो ना, तो कापड, त्या कापडाला लागणारा कापूस जो आहे ना, तो मला बाप शेतकरी पिकवतो, एवढं लक्षात असू दे. तो पांढऱ्या रंगाचा कापूस अनेक रंगात जरी विभागून टाकत असन तर माझा बेरंग होऊन देऊ नका. आम्ही सगळे बेरंगी झालेलो. एका रंगानं उठा, एकत्र व्हा, शेतकरी म्हणून जगा. ज्या दिवशी शेतकरी म्हणून जगान त्या दिवशी बच्चू कडूची गरज राहणार नाही. मी नेहमी पत्रकार मला विचारतोय, तुमच्या आंदोलनानं भाषणानं सरकार तालावर येईन काय? म्हटलं बिलकुल येणार नाही. मैं अकेले की ताकद इतनी नहीं है. पण मला आत्मविश्वास आहे, माझा शेतकरी जर पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर आल्याशिवाय राहत नाही. कारण संख्या आमची जास्त आहे हो, संख्या आमची जास्त आहे हिंदुस्थानामध्ये. जगाच्या पाठीवर शेतकरी नाही म्हटलं तरी 60% आहे.
ज्याची संख्या जास्त आहे त्यालाच लुटल्या जात आहे. म्हणजे जंगलातल्या हरणावर जसा वार करताना वाघ, तसं सत्तेवाले वार करताय आमच्या शेतकऱ्यावर. हरण हत्तीवर वार करताना फार विचार करतय. वाघ हत्तीवर वार करत नाही सहसा, तो व्यापारी झाला जंगलातला. हरणाच्या व्यवस्थेत आम्ही येऊन बसलोय. एकानं यावं आणि लुटून लुटून लचके तोडून त्याला खावं. कुठली व्यवस्था चांगली झाली विचारा 3 मंत्र्याला. कुठलं हॉस्पिटल चांगलं आहे म्हणून? एका बेडवर दोघायला झोपा लागत नाही. शाळेत जाव तर आम्ही सामान्य माणसाची शाळा राहिली. सगळ्या श्रीमंताचे पोरं तालुक्यावर, जिल्ह्यावर, तिकडे मुंबईवर, नाही तर जपानला, आणि आमचे पोरं जिथं शिक्षण भेटत नाही त्या शाळेतच मरत का नाही मरत? ही विषामता वाढत चाललेली आहे. तुमच्या डोळ्यासमोर आणते तो जातीभेद, तुमच्या डोळ्यासमोर आणते तो धर्मभेद. कभी मस्जिद और मंदिर की लड़ाई आगे लेके आते हो, लेकिन एजुकेशन हमारा गायब हुआ, उसके लिए कोई लड़ता नहीं. सांगून तुम्हाला पटत नाही. तुम्हाला पटन कधी? तोच विचार आमच्या मनात येते. काय बोललं म्हणजे तुम्हाला पटन, काय केलं म्हणजे तुम्ही हे सगळे एकत्र व्हाल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्याला पाहता आलं पाहिजे, माझ्या मजुराला पाहता आलं पाहिजे, माझ्या मेंढपाळाला, माझा मच्छीमार असन, माझा दिव्यांग असन, जे फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार असन. आज जे मुंबई त्या पुण्यात दिसतं ना फॅक्टरीमध्ये, ते सगळे शेतकऱ्याचे पोरं आहे. मी राजस्थानमध्ये त्या मुंबईच्या 6.5 लाख लोक फक्त आम्ही पाहतोय फुटपाथवर झोपतो मुंबईला. 6.5 लाख सगळ्या राज्यातून आलेले सगळे शेतकऱ्याचे पोरं आहे. फुटपाथवर झोपावं लागतं रे. एका दाण्याचे 100 दाणे निर्माण करणारे आमची काळी माय गुन्हाकारानं देतं आम्हाला. आणि मेहनतीमध्ये आम्ही कुठेच कमी पडत नाही. आणि तरी सुद्धा आमचा धंदा नफ्यात का येत नाही? 100 किलोचं लोखंड 80 किलोच्या वस्तू होते, ते मस्त मालामाल होऊन राहिलंय. आणि आमचं मात्र सगळं कंगाल होत चाललेलं आहे. मित्र, ही लढाई अस्तित्वाची आहे, विषमतेच्या विरोधातली आहे, अर्थविषमतेच्या विरोधातली आहे. आरक्षणानं एका घरात, एका गावात 3 ते 4 पोरं लागले. मी एका गावचा हिशोब घेतला, 10,000 लोकवस्तीचं गाव आहे. आरक्षण पाहिजेच, त्याची लढाई तुम्ही लढत बसा, आम्हाला त्याचं काही लेनदेन नाही. पण त्या 15 ते 10 हजाराच्या गावात मी विचारलं का तुमच्या गावातले पोरं 75व्या वर्षामध्ये किती लागले? तर 10-15 लागले. असं अधिक 75 वर्षामध्ये अधिक 10-15 लागेल. 30 लोकांचंच भलं होणार का नाही होणार? 1000 ते 2000 लोकवस्तीच्या गावामध्ये 75 वर्षामध्ये 3च लोक, 30 लोकांच्याच घरचे, 15 लोकांच्याच घरचे लोक नोकरीवर लागले. मला आत्मविश्वास आहे, शेतीच्या प्रश्नातच आमची श्रीमंती लपलेली आहे, आमचं जगणं लपलेलं आहे. शेतीच्या प्रश्नातच आम्ही सगळं काही पार करू शकतोय. माझ्या कापसाला जर 15,000 रुपये भाव भेटला, सोयाबीनला 10,000 रुपये भाव भेटला, आणि आमची केळी सांगतोय किमान 2 ते 3 हजारावर गेली, तर अख्खं गाव सुखी करण्याची ताकद या प्रश्नामध्ये लपलेली आहे. असं म्हणत नाही आम्ही, पण आम्ही सुखी कुठं होतं हे तर ध्यानात घेतलं पाहिजे का नाही? तेवढी तर डोकं लावलं पाहिजे का नाही? सरकार कोणाचं असू दे, काँग्रेस असू दे का भाजपा असू दे का कोणाचं असू दे. स्वामीनाथन आयोग 2004 मध्ये स्थापित झाला, 6 मध्ये रिपोर्ट दिला. आणि स्वामीनाथननं काय म्हटलं शेवटचं सांगतोय. स्वामीनाथन काय म्हणत होते? फार चांगले शब्द बोलले स्वामीनाथन. उत्पादन जितना जरूरत है उससे ज्यादा उत्पन्न की जरूरत है. उत्पन्न म्हणजे काय? उत्पादनाचे पैसे किती खिशात आले. आमच्या खिशात उत्पादन करून जर पैसेच कमी येत असेल तर उत्पादनाला अर्थ काय हो? बंडीभर कापूस न्यायचा तर ट्रॉलीभर नेत असेल आणि पैसे बंडीभर एवढेच भेटत असेल तर त्याचं काय करायचं आम्ही? हे काटेमारी आत्ता मुख्यमंत्री बोलले सभे त्या नगरच्या, का आम्ही जे साखर कारखानेवाले जे काटेमारी मारतो ना त्यांना पाहून घेऊ, कारण त्यांना 25 लाख यांना दिले नाही. अहो मुख्यमंत्री, तुम्ही साखर कारखानदाराच्या काटेमारी पाहताय, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला किती काटे मारताय ते मोजून सांगू तुम्हाला? सांगू? बजेट मधला किती हिस्सा आम्हाला देता, किती काटा मारताय तुम्ही? ते अमित शाह म्हणत होते ये तीनों भी बनिया है. मी नहीं म्हणत. एकनाथ शिंदे जी और हमारे अजीत दादा पवार जी, हमारे देवेंद्र जी, ये तीनों भी बनिया है. बोले बनिया. सिद्ध करून सांगितलं कि ये व्यापारी है, ये कपास को भाव नहीं मिलेगा, कपड़ा को मिलेगा. कापडाले भाव देणारे लोक,
200 लोक असन कापड मिल 200 लोकांच्या पुऱ्या देशामध्ये. त्या 200 लोकांसाठी आयात निर्यात धोरण नेहमी बदलत राहतं. करोडो उत्पादक शेतकरी मरत राहतं या सगळ्या धोरणामुळे. आणि म्हणून ह्या धोरणाच्या विरोधात आम्हाला उभं राहावं लागेल. तुमची तयारी आहे सगळ्यांची? कर्जमाफी घेऊच. बच्चू कडू नागपूरमधून बगर कर्जमाफीचा वापस येणार नाही. आमचा जीव जरी गेला ना तिथं, तर त्या रक्तातून कर्जमाफीची मागणी सडकीवर लिहिल्या जाईल. तुम्ही तिथं यावं हे आमंत्रण द्याले आम्ही इथं आलोय. इतक्या दुरून आलोय. साधं लग्न जरी असलं तरी एवढे लोक सहज येतात. दोन दोघेला आशीर्वाद द्यासाठी. करोडो शेतकऱ्याच्या आशीर्वादासाठी तुम्हाला नागपूरला यायचं आहे. कदाचित आपण सर्व लोक 2-3 दिवसाच्या हिशोबानं यायचं आहे. तुम्ही म्हणाल पेंडॉलची व्यवस्था आहे का, राहण्याची व्यवस्था आहे का? काही पोराचं लग्न नाही आहे. जशी व्यवस्था राहीन तसं राहावं लागेल. बगर पैशाचा गेम आहे. तुम्ही म्हणाल भाऊ आता बच्चू कडू मंत्री होता, थोडंसं नाही आलो बोंडा तर कचोरी तरी भेटन, तर तो काही व्यवस्था नाही आहे. आम्हाला इमानदारीनं यावं लागेल. हे आपल्या अस्तित्वासाठी यावं लागेल. आणि मला हमखास विश्वास आहे आपल्यावर. पंजाबच्या शेतकऱ्यानं ही लढाई जिंकली भाऊ. मला गर्व आहे त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना. भगतसिंगासारखे लढले आमचे पंजाबचे शेतकरी. 13 महिने रस्त्यावर होते. 13 महिने कोणी हालत नव्हता. 750 लोक जाग्यावर मेले तरी हल्ला नाही पंजाबचा शेतकरी. कुठल्या जिगरचे बनले असं माहित नाही. आम्ही तर 2 घंटे लेट आलो असतो तर अर्धे लोक गायब झाले असते. या मानसिकतेनं लढाई नाही जिंकल्या जात, बिलकुल नाही. आम्ही लढाव का नाही लढाव असे प्रश्नचिन्ह निर्माण होते. मोदीजी म्हणत होते कायद्यातला एक शब्दही मागे घेतला जाणार नाही. पण पहिल्यांदा मोदी झुकले ते पंजाबच्या शेतकऱ्याच्या समोर. गर्व वाटतं त्या लोकांचं. तो अभिमान घेऊन जगावं वाटतं आम्हाला. आणि आपल्याकडून अपेक्षा करतोय का आपण सुद्धा तोच हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र अधिक ताकदीनं लढला पाहिजे. देशाला उदाहरण म्हणून समोर आला पाहिजे. शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे. एका कवीनं म्हटलं आहे कि अगर धरती पर का कोई भगवान है तो मेरा किसान है. चारों तरफ दिखता है, चारों तरफ दिखता है. कोई खाता है तो मेरे भरोसे है, कोई जीता है तो मेरे भरोसे है, कोई पहनता है तो भी मेरे भरोसे है. असा आमचा शेतकरी आहे. त्याचे चारही म्हणजे आयुष्यातल्या 4ही गोष्टी त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे. माझ्या शेतकऱ्याला गाडीनं फिरता आलं पाहिजे रे. त्याचा बंगला झाला पाहिजे. तोही आनंदानं जगला पाहिजे. ज्या मायनं कष्ट केले त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे, याच्यासाठी आमची ही तयारी आहे. म्हणून आपण सर्वांनी 28 तारखेला उमेश भाऊ सगळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आभार मानतोय. तुम्ही कुठलाही पक्ष, माझ्यासारखा बगर पक्षातला माणूस, मला कुठलं पक्ष, आणि मला ते तुम्ही नेतृत्व दिलं, तुम्ही मला बोलावलं आणि आपण एवढ्या संख्येनं आलात, हे मोठं मन दाखवलं. त्याबद्दल आपले आभार. मी तर म्हणतो कोण नेतृत्व घ्यावं. बच्चू कडू सैनिक म्हणून शेवटपर्यंत लढायला तयार आहे. कारण आमच्या बापाची लढाई आहे, ते जिगरीनं लढू. आपण सर्वांनी 28 तारखेला यायचं आहे भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. पूर्ण शेतकरी अतिशय टाचणी पडेल अशा आवाजाने